मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे के दोबारा आंदोलन शुरू करने पर भाजपा नेता संजय केणेकर ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र सरकार मराठा समाज के प्रति पूरी तरह सकारात्मक है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में समाज के हित में कई फैसले लिए गए हैं। मराठा छात्रों के लिए छात्रावास सहित विभिन्न योजनाएं लागू की जा रही है। केणेकर ने कहा कि आंदोलन के बजाय संवाद के माध्यम से इस मुद्दे का समाधान निकाला जा सकता है। उन्होंने सभी पक्षों से चर्चा के जरिए रास्ता निकालने और राज्य में शांति व स्थिरता बनाए रखने की अपील की है। निश्चितच सातत्याने मराठा समाजाकरता आपली भूमिका मांडणारे जरांगे परत आंदोलनाला बसले, परंतु या राज्य सरकारने मराठा समाजाप्रती जो आदर दाखवला आणि त्या माध्यमातून जो विविध भूमिका इतर समाजापेक्षा ही सरस अशा ठरतील इतक्या भूमिका या राज्य सरकारने निभवलेल्या निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात होती आणि ती त्यांनी साकारली सुद्धा। आजही जागोजागी काही असे जिल्हे आहेत की जिथं बिल्डिंग सुद्धा तयार झालेली आहे मराठा समाजाच्या हॉस्टेलची आणि प्रत्येक विषयामध्ये मराठा समाजाला अनुसरून मराठा समाजाला लक्षात ठेवून भूमिका खऱ्या अर्थानं ठरवली गेलेली आहे आणि निश्चित स्ट्रॅटेजी ज्या ज्या काही राज्य सरकारने ठरवल्या त्यात मराठा समाज हा नेहमी अग्रणी राहिलेला आहे आणि त्यामुळे आता आंदोलन करण्यापेक्षा चर्चा करणं गरजेचं आहे। चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटणार आहे, प्रश्न काही मोठे नाहीये आणि त्यामुळे याचं एक स्वरूप निर्माण करण्यापेक्षा कुठंतरी चर्चेच्या अंती आपल्याला हा विषय मिटवला पाहिजे। परत एकदा हा महाराष्ट्र अराजकताकडे न नेता शांतप्रियतेने प्रश्न सोडवण्याकरता नेला तर निश्चितपणे या महाराष्ट्राची परत मोठ्याने प्रगती